मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री स्कंद महापुराण। तर बऱ्याच काही तुमच्या कमेंट्स आल्या, धन्यवाद, थँक्स, असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी। तर आज या स्कंद महापुराणात घटोत्कचाचा विवाह, बर्बरीच्या जन्माची कथा आहे, तर ते आपण ऐकूया। श्री गणेशाय नमो नमः। आपण सर्वांना पांडवांबद्दल युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव माहिती असेलच। या पांडवांपैकी भीमाचा पुत्र म्हणजे घटोत्कच होय। या घटोत्कचाची माहिती हिडिंबा होय। मातेने दिलेल्या आज्ञेनुसार घटोत्कच पांडवांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आला। अनेक वर्षानंतर आपला लाडका घटोत्कच भेटल्यामुळे सर्वांना खूप आनंद झाला। युधिष्ठिराने मुरलीधरास विचारले की घटोत्कचास विद्य सुशील पत्नी म्हणून कोणत्या कन्येचा विचार करावा। कन्हैया म्हणाला, मुरुदैची सुकन्या कामकंटकंटा घटोत्कचासीच पत्नी म्हणून शोभेल। ही सुकन्या महापराक्रमी आहे। नंदकिशोरने पुढे सांगितले की त्या कन्येने दिव्य प्रतिज्ञा केली आहे। ती दिव्य प्रतिज्ञा जो कोणी जिंकेल तोच माझा पती होईल असे तिने ठरवले आहे। सर्वांचा मंगलमय आशीर्वाद घेऊन घटोत्कच महिमेवर निघाला। अनेक राजकुमारांनी, राक्षसांनी, देवदेवतांनी तिला हरवण्याचा प्रयत्न केला होता, पण ते कोणालाही जमले नव्हते। घटोत्कच रणगणावर आला। त्या कन्येने घटोत्कचास एक अवघड असा प्रश्न विचारला। घटोत्कचाने त्यास समर्पितपणे उत्तर दिले। घटोत्कचाने त्या मूर कन्येस एक अवघड असा प्रश्न विचारला आणि तो खूप वेळा विचार करू लागला त्या प्रश्नावर, पण तिला काही उत्तर देता येईना। मूर कन्येला शरणागती पत्करायची नव्हती। मूर कन्येने घटोत्कच बेसावध असतानाच त्यांच्याशी युद्ध करण्यास सुरुवात केली। घटोत्कचाने आपली सर्व शक्ती पणाला लावून तिचा डाव उलटून जायबंदी केली। तिने आपला पराभव स्वीकारला व घटोत्कचाचे दायस्व स्वीकारले। मूर कन्येने घटोत्कचास विवाह करण्याची विनंती केली। सर्वांच्या संमतीने घटोत्कच कामकंटकटा यांचा विवाह थाटामाटात पार पडला। या दाम्पत्यास एक पुत्ररत्न प्राप्त झाले। हा मुलगा जन्म झाल्यानंतर काही क्षणातच तरुण झाला। त्यांनी त्यांचे बर्बरी असे नामकरण केले। एके दिवशी घटोत्कच आपल्या पुत्रास म्हणून घेऊन द्वारका नगरीत गेला। बर्बरीकाने नम्रपणे कन्हैयास विनंती केली की, हे भगवंता, या जगामध्ये मानवाचे कल्याण कशामुळे होते? नंदलाला म्हणाला, वत्सा, प्रत्येकाच्या कुलवर्णाप्रमाणे त्याच्या कल्याणाचे साधन असते। ब्राह्मणांसाठी तप, इंद्रिय दमन व स्वाध्याय हे कल्याणकारक असते। क्षत्रिय लोकांसाठी बळ, व्यापारी लोकांनी पशुपालन, शेती व सचोटीने व्यापार करून पैसा मिळवावा व सत्कर्मासाठी खर्च करावा। इतर लोकांनी सर्वांची सेवा करून धन प्राप्ती करावी। बर्बरीक हा ब्रह्मचारी होता। तो पाताळ लोकातून निघाला होता आणि तेथे त्यास अनेक लावण्यवती नागकन्या भेटल्या। बर्बरीक सारख्या राजस सुकुमार पाहून त्यापैकी काहींनी बर्बरीकाशी विवाह करण्याची इच्छा प्रकट केली। बर्बरीक हा इंद्रिय दमन करणारा होता। त्याने माया, मोह बाजूला ठेवून पुढील प्रवासास सुरुवात केली। ज्यावेळी कौरव पांडव यांच्यात युद्ध होण्याची वेळ आली, त्यावेळी बर्बरीक म्हणाला, मी एकटा गेलो तरी सर्व कौरवांना भारी पडेल। माझ्याजवळ अनेक दिव्य शस्त्र आहेत। त्याने सर्व पांडवांना सांगितले की माझ्यासारखा महाबलशाली तुम्हाला शोधूनही सापडणार नाही। तुम्ही कोणीही रणगणावर येऊ नका। मी सर्व कौरवांना परलोकी पाठवण्यास समर्थ आहे। कन्हैयास बर्बरीकाचे हे अहंकारयुक्त बोलणे आवडले नाही। त्यांचा अहंकार नष्ट करण्यासाठी व पुढील युद्ध निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राने बर्बरीकास कंठस्नान घातले। बर्बरीकाचा शिरच्छेद झालेला पाहून सर्वजण दुःखी झाले। श्रीकृष्णाने सांगितले की त्यास पूर्वीचा शाप मिळाला होता, तो शाप पूर्ण व्हावा म्हणून मी त्यांचा वध केला आहे। श्रीकृष्णाने अमृत शिपडून बर्बरीकांचे मस्तक धडात जोडले। पुढे या बर्बरीकाने एका पर्वतावरून कौरव पांडवांचे घनघोर युद्ध पाहिले। पांडवांना खूप आनंद झाला। सूत म्हणाले, जो कोणी हा अध्याय श्रवण करेल त्याला अपार पुण्य प्राप्त होईल आणि त्याला धनधान्याची प्राप्ती होईल असे सांगितले। एकदा नैमिष्य अरण्यातील महातपस्वी ऋषी मुनींनी सूतांना विनंती केली की आम्हा सर्वांना अरुणाचल महात्मे कथन करावे। अरुणाचल महात्मे खूप पुण्यमयी आहे। जो कोणी फक्त श्रवण करतो
तरीसुद्धा श्रवण करणाऱ्याचे सर्व पातकांचा नाश होतो, असे सूत म्हणाले. सूत म्हणाले, नंदिकेश्वरांनी जे काही सांगितले तेच मी आता तुम्हाला सांगते. दक्षिण दिशेस द्रविड देशामध्ये भोलेनाथाचे अरुणाचलक नामक महापवित्र तीर्थक्षेत्र आहे. याचा विस्तार 3 योजन आहे. शंभू महादेव या क्षेत्रामध्ये पर्वतरूपाने प्रकट होऊन अरुणाचल नावाने प्रसिद्ध झालेले आहेत. हे परमक्षेत्र सर्व सिद्धी, विद्याधर, यज्ञ, गंधर्व, देव, देवता व महर्षी यांचे निवासस्थान आहे. या ठिकाणी मनुष्य, पशु, पक्षी आपल्या देहाचा त्याग करतात आणि तेव्हा त्याग करून सदाशिव त्यांचा आदराने सेवक म्हणून स्वीकारतात. या पवित्र क्षेत्रामध्ये गौतम ऋषींनी हजारो वर्ष तपश्चर्या करून नीलकंठास प्रसन्न करून घेतले. 5 वर्षापूर्वी हिमालयाची सुकन्या उमेने सुद्धा उग्र तपश्चर्या करून महादेवाची अर्धांगिनी झाली. पार्वतीची आज्ञा शिरोधार्य मानून या ठिकाणी महिषासुरमर्दिनी दुर्गादेवी निवास करते. याच ठिकाणी दुर्गादेवीने पूजलेले पापनाशक असे नामक शिवलिंग निर्माण केले आहे. अरुणाचलेश्वर शिवलिंगास ओम नमः शिवायचा मंत्रोच्चार करीत अभिषेक करावा. अरुणाचलेश्वर मध्ये ओम नमः शिवाय फक्त बोलले तरीसुद्धा सर्व पातकांचे 7 जन्माचे जेवढे पातक असतील तर तेवढे पातक दूर होतात आणि महाशिवरात्रीत शिवलीला अमृताचे पठण करावे. अरुणाचल क्षेत्राचे नुसते स्मरणसुद्धा केले, श्रवणसुद्धा केले तरी सर्व 7 जन्माची महापापे नष्ट होतात. या शिवलिंगांचे नामस्मरण केल्याने, दर्शन केल्याने, श्रवण केल्याने, वाचल्याने 7 जन्माची पापे नष्ट होतात आणि धनधान्य भरपूर प्रमाणात मिळते. पार्वतीच्या आदेशानुसार दुर्गादेवीने महिषासुराचा नाश केला. पृथ्वी मातेने भगवान वराहाची सदिच्छा भेट घेतली व विचारले, मला आदरभूत करण्यासाठी जे प्रमुख पर्वत आहे त्यांची मला माहिती द्यावी. भगवान वराह म्हणाले, सुमेरू, हिमवान, विंध्याचल, मद्राचल, शालिग्राम, गंधमादन, चित्रकूट, माल्यवान, परियात्रिक, महेंद्र, मलय, सहम, रैवत, सिंहाचल, अजन हे असे महान पर्वत आहे. याशिवाय व्यंकटाचल नामक एक सुप्रसिद्ध पर्वत आहे. या पर्वतावर लक्ष्मीच्या प्राणनाथाचे वास्तव्य आहे. व्यंकटाचलवर हा पर्वत 1 योजन उंच असून 7 योजन रुंद आहे. हा संपूर्ण पर्वत सुवर्णमय असून या ठिकाणी महान ऋषी, मुनी, देव, दानव, अप्सरांचा निवास आहे. या व्यंकटाचल पर्वतावर वरील चक्रतीर्थ, देवतीर्थ, आकाशगंगा, कुमारधारिका तीर्थ, पापनाशन तीर्थ, पांडव तीर्थ, स्वामी पुष्करणी तीर्थ, पवित्रम तीर्थ मानली जातात. या तीर्थांचे नुसते नाव श्रवणसुद्धा केले तरी पर्वतासारखी मोठी मोठी ब्रह्महत्येसारखी पापे नष्ट होतात. ही 7 तीर्थांमध्ये ही 7 तीर्थ अतिशय महत्त्व आणि पुण्यमयी मानले गेलेले आहे. या 7 तीर्थांमध्ये स्वामी पुष्करणी तीर्थ परम मंगलदायक आहे. या तीर्थांचा दक्षिण तटावर संपूर्ण विश्वाचे पालन पोषण करणारे श्रीपती बालाजी महाराज निवास करतात. हे तीर्थ गंगा नदीप्रमाणे सर्व पापांचा नाश करणारी आहे. या तीर्थांचा महिमा एवढा आगाध आहे की इतर सर्व तीर्थ यांचे नुसते सेवन केले नावंसुद्धा तरी सेवन करण्यासाठी सुद्धा तिरुपती बालाजी महाराजचा आपल्यावर आशीर्वाद प्राप्त होतो आणि व्यंकटाचलवर निवास केल्याची आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते. अत्यंत पापी अशा कलयुगात व्यंकटाचल हे श्रीनाथाचे, विष्णूचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते. कितीही मनुष्य पापी असला, ब्रह्महत्यकेसारखे, गोहत्यकेसारखे कितीही असंख्य पापे केलेली आहेत, मोठी मोठी पर्वतासारखी, पण तिरुपती बालाजीचे नुसते नामस्मरण केले, नुसते चुकूनही ओम नमो विष्णवे नमः एवढं सुद्धा चुकून तोंडातून निघून गेलं तरीसुद्धा पर्वतासारखे मोठी मोठी पापे जळून भस्म होतात. जो मनोभावे नुसते वंदन करतं या व्यंकटाचल पर्वताला, या विष्णू भगवानला नुसतं वंदन करून घेतं तरीसुद्धा वंदन करणाऱ्याचे सर्व महापातकांपासून मुक्ती मिळते आणि त्याला वैकुंठ लोकाची आणि विष्णू लोकाची प्राप्ती होते. असे हे व्यंकटाचलम पर्वत आहे. नुसतं या पर्वताला नमन करून घ्या, डोळे बंद करून तिथल्या तिथे की ओम नमो विष्णवे नमः, तरीसुद्धा सर्व पापांचा नाश झाल्याशिवाय, सर्व दरिद्रांचा, सर्व रोगांचा, सर्व शत्रूंचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. अशी हे व्यंकटाचलम वराह पृथ्वीचा संवाद होता. वराह भगवान पृथ्वी मातेस अजून पुढे सांगू लागले. एके दिवशी महातपस्वी अगस्त्य ऋषींनी व्यंकटाचल पर्वतावर येऊन श्रीपतीचे, श्री विष्णूचे दिव्य दर्शन घेतले. हे दिव्य दर्शन प्राप्त करण्यासाठी त्यांनी 12 वर्ष उग्र तपश्चर्या केली. त्यांनी श्रीहरीस मनोभावे विनंती केली, हे जगदीश्वर, हे प्राणेश्वर, हे जनार्दन, हे केशवा, हे माधवा, हे अच्युता,
आपण या ठिकाणी कायम निवास करावा आणि सर्व भाविकांना आपल्या दर्शनाचा अलभ्य लाभ घेता यावा, म्हणून आपण येथेच तिरुपती बालाजी येथेच निवास करावा असे इष्ट ठरेल. अगस्त्य ऋषींची ती सात्विक मनोभावना ऐकल्यानंतर श्री हरी विष्णू म्हणाले, सर्व वैष्णवांना मंगलमय दर्शन देण्यासाठी मी कायमचा या इथे निवास करीन. माझे वाहन कोणाला सुद्धा दिसणार नाही. त्यावेळेपासून लक्ष्मीपती चतुर्भुज रूपात या ठिकाणी निवास करतात असे तिरुपती बालाजीने स्वयं येथे सांगितले आहे की व्यंकटाचल पर्वतावर मी स्वयं विराजमान होईल. अशी ही व्यंकटाचलमची पवित्र कथा होती. आता पुढे सूत सांगू लागले, मुनिगण हो, व्यंकटाचलावर जे सुप्रसिद्ध असे कृष्णतीर्थ आहे त्याचा महिमा तुम्हाला सांगतो. हे कृष्णतीर्थ महापुण्यदायी आहे, सर्व महापातकांचा नाश करणारे आहे. फार वर्षापूर्वी रामकृष्ण नामक एक महातपस्वी ऋषी होते. हे ऋषी सर्व गुण संपन्न असून सुद्धा अहंकारी नव्हते. या रामकृष्ण मुनींनी कृष्णतीर्थावर उग्र तपश्चर्या केली. त्यांची उग्र तपश्चर्या अनेक वर्ष फळावर झाली आणि मुनींनी उग्र तपश्चर्या अनेक वर्ष झाली. तपश्चर्याच्या कालावधीत त्यांच्या स्वर्गाभोवती सर्व अंगाभोवती वारूळ तयार झाले. देवेंद्रास वाटले की इंद्रपद प्राप्त करण्यासाठी रामकृष्ण तप करीत आहे. त्याच्या तपश्चर्येचा अडथळा आणण्यासाठी अग्निदेव पवनदेव यांना आज्ञा केली. रामकृष्णांनी सर्व संकटे सोसून आपल्याजवळील असाध्य अशी सहनशक्ती दाखवली. अनेक वर्षानंतर तेथे भगवान विष्णू प्रसन्न झाले. त्याच्या दिव्य दृष्टीने ते वारूळ फुटले. रामकृष्ण मुनींनी साक्षात श्रीहरीचे दिव्य दर्शन झाले. लक्ष्मीचा प्राणनाथ म्हणाला, वत्सा, मी तुझी अद्भुत तपश्चर्या प्रसन्न झालो पाहून. साक्षात देवेंद्राने तुझी तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला, पण तू त्याला यश मिळवून दिले नाही. मी या ठिकाणी प्रकट झालो. त्या दिवशी जो कोणी या कृष्णतीर्थात भक्तियुक्त अंतकरणाने मंगल स्नान करेल त्याला अपार पुण्याची प्राप्ती होईल. या पुण्याचे वर्णन एवढे मोठे आहे की साक्षात सहस्रमुखी शेषसुद्धा वर्णन करताना थक्क होऊन जाईल. सूर्य ज्या वेळेस मकर राशीत असताना येथे जो कोणी मंगल स्नान केला तर अपार पुण्य प्राप्त होईल. या कथेची या अध्यायाचे कोणी श्रवण पठण करेल त्याला सुद्धा अपार पुण्य प्राप्त होईल. या दिवशी जो कोणी सूर्य मकर राशीत असेल त्या दिवशी जर कोणी कृष्णतीर्थामध्ये स्नान करणारा भाग्यवान मनुष्य असेल तर सर्व पापांपासून मुक्त होईल. त्याच्या सर्व सात्विक मनोकामना ज्या असतील त्या पूर्ण होतील. असे बोलून श्री बालाजी महाराज, श्री विष्णू भगवान, श्रीनाथ अंतर्धान पावले. या अध्यायाचे नुसते वाचन केले किंवा श्रवण केले तरी मानवाचे आयुष्याचे सार्थक होईल आणि मृत्यूनंतर त्याला विष्णू लोकाची प्राप्ती होईल. ओम नमो सत्व अनंताय सहस्रमूर्तेय सहस्रपादाय शिरोरुभावये सहस्रनामणे पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगाधारिणे नमो नमः. असा हा अध्याय होता. हा वैकुंठ लोकाची प्राप्ती करून देणारा अध्याय होता. मग पुढे सूत सांगू लागले, फार वर्षापूर्वी पद्मनाभ नामक एक सात्विक ब्राह्मण होता. भगवंताच्या कृपा आशीर्वादामुळेच आपल्याला मानवी जन्म मिळाला आहे त्याची त्याला जाणीव होती. त्याने उग्र तपश्चर्या करून श्री हरी विष्णूंना प्रसन्न करून घेण्याचे ठरवले. उग्र तपश्चर्या करीत असताना त्याने कित्येक वर्ष कंदमुळे व वायू प्राशन करून काढली. अशा पद्धतीने पद्मनाभाने न भूतो न भविष्यती अशी उग्र तपश्चर्या केली. पद्मनाभची उग्र तपश्चर्या पाहून वैकुंठनाथ प्रसन्न झाले. ते शंखचक्र गदाधारी दिव्य रूप पाहून पद्मनाभास आनंद झाला. त्याने व्यंकटेश्वराची स्तुती करण्यास प्रारंभ केला आणि आपली स्तुती ऐकल्यानंतर श्री व्यंकटनाथ श्री बालाजी महाराज म्हणाले, वत्सा, तू या चक्रतीर्थाच्या काठी ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करीत एक कल्पपर्यंत उभा राहा. व्यंकटाचलच्या आज्ञेप्रमाणे त्याने चक्रतीर्थाच्या काठेवर उभे राहून आराधना करण्यास सुरुवात केली. काही दिवसानंतर एक अकराळ विकराळ राक्षस तेथे आले. त्याने पद्मनाभास पकडले व सांगितले की आता मी तुला जिवंत सोडणार नाही. आता आपल्या मधुसूदनच याच्यातून वाचवू शकेल. त्याने ओळखून विष्णूचा धावा करण्यास प्रारंभ केला. विष्णूंनी आपल्या भक्तावरील सर्व संकटे ओळखली व भक्तांचे रक्षण करण्यासाठी सुदर्शन चक्रात जाण्याची आज्ञा केली. विष्णूची आज्ञा शिरोसावैद्य मानून ते सुदर्शन चक्र वेगाने त्या ठिकाणी आले. त्या सुदर्शन चक्राचे दिव्य तेज पाहून राक्षस आपला जीव मुठ्ठीत धरून पळू लागला. सुदर्शन चक्राने त्या राक्षसाचा पाठलाग केला आणि पाठलाग करून त्याचे मस्तक छाटून टाकले.
राक्षसाचे ते ढळा वेगळे शिर पाहून पद्यनामाने सुदर्शन चक्राची स्तुती केली. सुदर्शन चक्र म्हणाले, तुझी स्तुती ऐकून मी आनंदित झालो आहे. लोकांचे कल्याण करण्यासाठी मी या तीर्थात सदैव निवास करेन आणि सज्जनांचे रक्षण व दुर्जनांचा नाश करण्यासाठी मी प्रयत्न करेल. हे तीर्थ सर्व पातकांचा नाश करणारे आहे. ही कथा सर्व पातकांचे नाश करणारी आहे. श्रवण करणारे, वाचणारे, शेअर करणारे, कोणाला सांगणारे त्यांच्यासुद्धा सर्व महापातकांचा नाश होईल आणि त्याच्यावर भगवान विष्णू बालाजीचा आशीर्वाद राहील. मी येथे कायम वास्तव्य करणार आहे, म्हणून या तीर्थाला चक्रतीर्थ या नावाने प्रसिद्ध होईल. हे मंगलमय अशा तीर्थात जो कोणी स्नान करेल, अध्याय वाचेल, श्रवण करेल त्याचे सर्व कुटुंब पापांपासून मुक्त होईल. सर्वजण मृत्यूनंतर विष्णू लोकाची पूर्ण कुटुंबाला विष्णू लोकाची प्राप्ती होईल. जो कोणी हा अध्याय भक्तियुक्त अंतकरणाने वाचेल किंवा श्रवण करेल त्यास चक्रतीर्थ स्नानाचे उत्तम फळ मिळेल. तर असे हे स्कंद महापुराणातील अध्याय होते. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल. तर आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो विष्णवे नमः, जय श्री महाकाली आपल्या गावाचे कमेंट्स करायला विसरू नका.